खाते वाटपावरून शिवसेनेनं शिंदे गटावरती टीका करण्याची प्रयत्न केलेला आहे, पण टीकेचा हा बाण शिवसेनेवरच उलटल्याचं चित्र आहे। शिंदे गटानं खाते वाटपावरून केलेल्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलेलं आहे। पाहूयात। खाते वाटपावर टीका करणाऱ्या सेनेवर पलटवार। शिंदे गटाच्या मंत्र्यांकडून शिवसेनेचा समाचार। सामनातल्या टीकेला शिंदे गटाचं चोख उत्तर। शिंदे फडणवीस सरकारच्या खाते वाटपावर शिवसेनेनं सामनामधून टीकेचे बाण सोडलेले होते, पण हे टीकेचे बाण शिवसेनेकडेच परत येत आहेत की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे। कमी महत्त्वाची खाती मिळाल्याच्या शिवसेनेच्या आरोपांवर शिंदे गटाच्या मंत्र्यांनी शिवसेनेवर तुफान हल्ला चढवलाय। शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी तर उद्धव ठाकरेंनी 2014 मध्येच कमी महत्त्वाची खाती घेतल्याची आठवण करून दिली आहे। त्या तुलनेत यंदा जास्तीत जास्त खाती पदरात पाडून घेतल्याचं केसरकर यांनी सांगितलंय। शेवटी ही खाती तुम्हीच घेतलेली होती ना, कशामुळे आम्हाला ही खाती मिळालेली आहे? तर तुम्ही ती सिलेक्ट केलेली होती म्हणून आम्हाला ती खाती मिळाली आणि मग तो पॅटर्न तसा होऊन जातो। त्याच वेळेला जर व्यवस्थित हे केलं असतं, निगोसिएशन केलं असतं तर आमच्या वाट्याला सुद्धा आजी त्यांच्या वाट्याला गेले ते आमच्या वाट्याला आले असते। शेवटी हा फॉर्म्युला बनून जातो आणि त्या फॉर्म्युलाप्रमाणे वाटप होत असतं। त्याच्यामुळे सामनामध्ये टीका करण्यापेक्षा त्यावेळेला जर अधिक जोरात जर तिथे निगोसिएशन केली असती तर चांगली खाती शिवसेनेच्या वाटेला राहिली असती। पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांनी खास त्यांच्या शैलीमध्ये शिवसेनेच्या टीकेचा समाचार घेतलाय। मी मंत्री पाणी पुरवठा याचा अर्थ माझी काही इतर खात्यांवर जबाबदारी नाही आहे का? मंत्र्याची जबाबदारी सगळ्या राज्याच्या प्रत्येक विभागाचे काम करण्याची असते। त्यामुळे खातं कमी जास्त इकडे तिकडे झालं असेल तर मग आता काहीच सापडलं नाही, उंदराला सापडली चिंदी, इकडे ठेवू का तिकडे ठेवू एवढंच काम चाललंय। शिवसेनेनं खाते वाटपावरून शिंदे गटावर टीका केली खरी, पण टीकेचे बाण शिवसेनेवर उलटल्याचंच आता चित्र निर्माण झालंय। जळगावहून नितीन नांदुरकरसह भरत केसरकर, न्यूज 18 लोकमत, सिंधुदुर्ग। कोकणामधल्या रोजगारासाठी धोपेश्वर रिफायनरी प्रकल्पाला समर्थन करणं आवश्यक असल्याचं मत उद्योग मंत्री उदय सामंत यांनी मांडलेलं आहे। स्थानिक आमदार राजन साळवी यांनी देखील धोपेश्वर रिफायनरी प्रकल्पाला पाठिंबा दिलाय। खासदार विनायक राऊत यांची भूमिका विरोधात का आहे हे माहीत नसून धोपेश्वर रिफायनरी प्रकल्पासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणेंसोबत एकत्र काम करणार असल्याचंही उदय सामंत म्हणाले। रिफायनरीच्या बाबतीमध्ये तिथल्या स्थानिक लोकांशी चर्चा करावी लागेल। नाणारच्या बाबतीमध्ये जी भूमिका ग्रामस्थांची होती ती त्या ठिकाणी आता नाही आहे। निम्म्या लोकांचं समर्थन आहे, निम्म्या लोकांचं समर्थन नाही असं कळतंय। पण तिथले स्थानिक आमदार जे आहेत राजन साळवी यांनी पूर्णतः रिफायनरी झाली पाहिजे यासाठी स्वतः समर्थन केलेलं आहे आणि म्हणून लोकप्रतिनिधींचा ज्यावेळी कल असतो की एखादा प्रकल्प आपल्या मतदारसंघामध्ये आला पाहिजे त्याचा आम्ही सकारात्मक विचार करू। जरी ते आमच्या शिंदे साहेबांबरोबर नसले, आमच्यावर टीका करत असले, निष्ठावंत असले तरी देखील रिफायनरीच्या बाबतीमध्ये त्यांनी जी घेतलेली भूमिका आहे ही लोकांची चर्चा करून जर योग्य असेल तर त्याचं समर्थन शिंदे आणि फडणवीस सरकार नक्की करेल। राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधलाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 18 तास काम करतात, मात्र मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे हे किती तास काम करत होते हे माहीत नाही असा टोला त्यांनी लगावला। त्याचबरोबर शिंदे गटाला झाडी डोंगर दिल्याची टीका नाना पटोले यांनी केलेली होती आणि त्यावर विरोधकांनी जसे चष्मे लावले तसं त्यांना दिसतं। आम्हाला जी जबाबदारी दिली ती आम्ही पार पाडू असं सत्तार यांनी म्हटलंय। शिंदे साहेब 18 तास काम करायचे, देवेंद्र फडणवीस तशाच पद्धतीनं काम करायचे, मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे किती तास काम करायचे ते तुम्ही त्यांना विचारा जे करतो काम त्यांना विचारा। मी जे पाहिलं त्यांना, हे मी जे पाहिलेले मुख्यमंत्री हे तुम्हाला सांगू लागलो, ते किती काम करतात हे तुम्ही त्यांनाच विचारायला पाहिजे। मुंबईच्या माजी महापौर